बघा बघा म्हणलं तो काय करणार, त्याला समजलं की जा घेऊन जा, त्यालाच मी येत नाही म्हणा म्हणतात की नाही, असं पटल्या बघा शब्द. समज काय लोकांना समजलं ना सिस्टरने काय बोलले आता. एखाद्या कामासाठी, महत्वाच्या कामासाठी तुम्ही कोणाला तरी पाठवला, विश्वासाने पाठवला, बिचारा तो जाऊन जीव तोडून करेपणे काम करतात, हळूच तुम्हाला त्याचा विश्वास नाही कुणाला तरी पाठवतो परत, बघा बघा तो करायला का बघा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला पाठवला, त्या मेन व्यक्ती जो विश्वासाने करा लागला, त्याला समजलं की तो काय म्हणणार, जा 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 घे, त्यालाच ज्ञानी करून घे, मी जातो. आता समजलं. त्याचा बाबा काय म्हणणार, तुला माझ्यावर विश्वास नाही ना, मी लढणार म्हणून, जा तुझं तू करून घे जा. सो काय केलं पाहिजे, शांत राहा, आरामात खावा पिवा, खाऊन पिऊन खुशी खुशीने राहा. नठाने घाबरू नका, हे लोक लय घाबरतात. बाईबलमध्ये मी बघितलं, उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत देवाने नठवले त्याच्या लेकरांना. कोण काय म्हणते लक्ष देऊ नका, लाली पाली याच्याशिवाय दुसरं बोलतच नाहीत लोक, समजायला. त्याकडे बघू नका, बाबाने नठवले आम्हाला, नठवले की नाही. मध्ये तुम्हाला बोललं दाखवलं होते एसेकिएल 16 अध्याय मध्ये, एक एक गोष्ट देवाने दाखवली. नाकात गाठले, कानात गाठले, हातात गाठले, डोक्याला सजवले, पायाला सजवले, अंग सजवले. का दागिने केले देवाने, दागिने का केले, म्हणून एवढी सजवा म्हणते, तिकडे नठा म्हणतात की वरती गेल्यानंतर रस्त्यावर चालवणार तुम्हाला, सोनेरी रस्त्यावर. आता काय करायचं, सोनेरी माग झालं, आता कुठं घ्यायचं, तुला तुडवत जायचंय त्याला वरती. हालेलुया. काय करायचं पुढं, तुला तुडवायचं त्या सोन्याला. सोनेरी रस्ते स्वर्गामध्ये एंट्री मारायला तुम्ही गेले वेलकम करायला सोन्याची रस्ता म्हणणार, बापरे पाय ठेवू, विचार करणार नाही, तो समोर असणार ना, त्याच्यावर ते सगळं पिक्क. समजायला का मी काय बोलालो, म्हणून काय म्हणते बाबा, काय म्हणतात ते बाबा, हा तुम्ही शांत राहा, मी लढीन. बॅटल बिलॉंग्स टू गॉड, युद्ध परमेश्वराचं आहे, तुम्ही शांत राहा. मी चुकलो नाही, उगाच मला बोलले, मी चुकलो नाही, उगाच मला म्हटलं, काहीही बडबडत बसायचे कारण नाही. फक्त तुम्ही शांत राहा, लढणारा देव आहे. या वचनावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा मेसेज ऐकला असाल. मी स्वतः ज्यावेळी माझे देव बोल, मी आश्चर्य झालो, देव यावर ही टॉपिक आपण बघूया. पहिला प्रेषितांची कृती 9 अध्याय, प्रेषित 9